तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर नमस्कार, मी यश लिंबोरे तुमचं स्वागत करतो आहे 365 दिवसाच्या जर्नीमध्ये. तर आज आपल्याला सकाळ भाऊचा फोन आला होता की जरा पेशंट घेऊन जायचं आहे, त्याच्यामुळे मग आलो आहे आपण. ते संभाजीनगरला पेशंट न्यायचं आहे जरा, त्याच्यामुळे या गाडीत पेशंट आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये. मी संभाजीनगरला न्यायचं आता. पुढे चाललो आता परशन मी चाललो, दोघं जण. ठीक आहे, पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर आता आपण पेशंट घेऊन निघालेलो आहे, काडाच्या वाडीमध्ये आलेलो आहे आणि परशा आहे आपल्यासोबत. चला आता पुढं पुढं काय काय म्हणतं दाखवतो तुम्हाला, बाकी नाही काही विषय. तर बघता बघता आपण आता आहे ना रांजणगावमध्ये आलेलो आहे. त्यामुळे आता इथं आम्ही रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेणार आणि ऑन द वे चालू लगेच निघणार आहे. असं सुट्टी द्यायची नाही, नुसतं रनिंग कट करायचं, नुसतं लय बेकार रनिंग कट. मंगल मूर्ती मोरया. चला, पाहू शकता तुम्ही, हे रांजणगावचं गणपती मंदिर आहे, श्री महागणपती रांजणगाव. आणि आम्ही आता इथून चाललो आहे, भेटू पुढच्या गावात. थांबले आता आपण डिझेल टाकायला गाडीत. मस्त की डायरेक्ट अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे पाहू शकता रायडर या शेड बसलेले आहेत. आणि हे अहिल्यानगरच्या रोडनी गाडी खूप धुमसान पळवत असताना फाईट घेताना मी तुमचा मित्र यावंच लागतं. आता आम्ही गोडेगाव सोडले, पुढं चाललो आता आपली शाळा बिळा लागेल मध्ये. रोड एवढा खराब आहे ना, लय बेकार खराब आहे रोड. आपण त्याच्या आधी आलो होतो पेपरच्या वेळेस आल्याच्या तेव्हा पण आपल्याला हेच झालं होतं, मोका रोड खराब कार होती, त्याच्यामुळं दाबून काढता येत होती. आता आपली मोठी ॲम्ब्युलन्स आहे, त्याच्यामुळे खड्डे लय उकवायला लागत आहेत. आणि त्याच्यात आता गाड्या लोडिंगच्या एवढ्या आहेत तर जागा पटपट सुडीत नाही, कारण त्यांचा मोसम आहे, ते मोसमच सुडीत नाही. त्यामुळं लय वेळ लागला आम्हाला. लय व्यापार लय खड्डे आहे तिकडे. आमचे रायडर साहेब आता ते बसलेत जरा चालवायला. हे फार गाड्या लोडिंगच्या गाड्या आहेत. आता या काय असतात दिलदार, लगेच गाडीचा आवाज ऐकला का करत्याच साईडला. आता बघा हे नाही, लगेच साईडला घेतली. आपण डायरेक्ट आता तिकडे चाललोय संभाजीनगरला. शासकीय नेत्यांनी जरा रोडचं बघितलं पाहिजे, असं माझं खूप मला बघून इच्छा आहे. कारण ते हँडमध्ये पुढच्या वेळेस जर एखादं पेशंट नाही, आता आता रस्ता आहे तर काय करायचं. तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने जरा. गव्हर्नमेंटने इथं राजकीय नेत्यांनी दबाव टाकला पाहिजे, कारण राजकीय नेत्यांशिवाय दबाव पडत नाही गव्हर्नमेंटवर. खूप म्हणजे असं वाटतंय ना, तर गाडी इथे लावा डायरेक्ट झोपव, रस्ताच नको चालवायलाच नको पाहिजे असं वाटतं. याची
कशी दाबणार सांगा बरं तुम्ही. रस्त्यात खड्ड्यात रस्त्यात तेच कळत नाही. नाही तर काय लय बळबळ झालेली आहे. कसं शेटचा जर तुम्हाला आवाज आला नसेल तर मी परत सांगतो. त्याचं म्हणणे असं होतं की इथले जे नेते ते आहेत तर त्यांनी जरा रोडचं लक्ष दिलं पाहिजे. कारण हे रोडचं जरा लयच खराब आहे. रोड जरा लय म्हणजे जरा नाही लयच खराब आहे. एवढा खराब आहे ना गाडी वाढायला जागा नाही. तर मग हायवे तुम्ही वाटलं तर टोल चालू करा पण ते रोडचं काम करून घ्या तेवढं. मग बायपास काढलाय पण बायपासनी नाही पटकन तिकडे येवत. कारण परत पुढे जाऊन गावातून बाहेर यायला लागतं ना त्याच्यामुळे खूप टाईम होतो. आता चला पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. एवढंच प्रसाद साहेबांचं सांगणं होतं बाकी काही विषय नाही. चालतंय चला पुढे गेल्यावर दाखवतो आता आपण जस्ट मेवाचा फाटा क्रॉस केलेला आहे. आता आपलं कॉलेज लागेल. कॉलेज तुम्हाला दाखवतो बाहेरून कसं दिसते आपलं कॉलेज. आता लय लय व्यापार विषय हो. लय गड्डे इकडं व्यापार नाही व्यापार करतो. जस्ट आपण नेवाचा भाटा सोडलाय. तुम्हाला आपलं कॉलेज दिसतंय का बघा. हे जे इकडे दिसतंय ना इथं हॉस्टेल होतं आपलं. इथं आपण इथं यायचं मागं गाड्या बिड्या बघायचं. काय टायर एक्सेल तुटलेलं दिसतंय गाडीचं. लोकेशन आहे बघा ना. मला वाटते पेपरला आले यावा इकडे एकदा. मच्छी बिच्छी काय काम आहे तिकडून काय पाण्याचे ना. हे लोक बघायला म्हणून थांबा. ते असं रोड मध्ये थांबू नका म्हणून. हे मला असते एमर्जन्सी असते. काय लोकला नाही बोलू शकत. जाऊ द्या. चालले बाथरूमला. तर थोंड बिंड धुवून घेतो. हॉटेलला थांबलो इथं गाडी लावून. आता आपण संभाजीनगरमध्ये आलेलो आहे.
यायचंय. दिल्लीवरून शिफ्ट झाला आणि इथं आलाय. दिल्लीवरून शिफ्ट झाला आणि इथं आलाय. लय बेकार विषय. हे बघ. आता आम्ही संभाजीनगर सोडलेले. आता इथं संभाजीनगरच्या पुढं 50 किलोमीटरचे गाव आहे. तिथं न्यायचं ते बॉडी. वरला आहे ना समृद्धी. वर जो रोड दिसतोय ना समृद्धी महामार्ग आहे. आता आहे ना आम्ही लय रोडला क्वालिटी इकडं बरं का. पुढं आले ज्यांचं संभाजीनगर सोडलं ना तर मग रोडला क्वालिटी बघा तुम्ही. आता काय झाडी काय झोडप. कोणतं गाव आहे? कुंडलीला काहीतरी गाव आहे. तिथं आलोय आता आपण. आता आपण सोडून चाललेलो आहे. लय टाइम लावला पेशंट. नाही 2 वाजता आपल्याला रिटर्न व्हायचं होतं ते 3 वाजले. 3-3:30 झालेले आहेत आपल्याला निघता का. आता लय वेळ होणार आहे घरी जायला. त्यामुळे आता मदर फादर आपल्याला लय वरडणार. आता आपण आहे ना Exit the roundabout onto the ramp. हे बघा तुम्ही इकडं एवढं असं आहे. इथं वर चढायचं आपल्याला. तर संपत्ती महामार्ग. Continue for 1 kilometer. हा समृद्धी महामार्ग आहे. आता आम्हाला काही दिसणार नाही. नुसत्या गाड्या दिसणार. असं काहीच दिसणार नाही. आका मोकळा रोड. सापदरी रोड वाटते त्याला. सापदरी नात करते का यावंच लागतंय. आपल्याला खूप उशीर झालेला आहे बरं का. खरं सांगतोय घरी गेल्याच्या नंतर आहे ना लय बोलणं घ्यायला लागणार आहे आपल्याला घरच्यांचं. लय बोलणं घ्यायला लागणार आहे. आता बघू आता घरी गेलो काय होते. इकडे ते बॉडी सोडावली तर ते झाले. वेळ लावला गाडीत गुंतून ठेवली आणि जाऊन नाही दिली नाही लवकर. त्यामुळे उशीर झाला. पाऊस झालाय आता. बघा धबधबा कसा आहे. कसा आहे धबधबा. या नाच करते का या यावंच लागते. लय बेकार विषय हो. मला फर्स्ट टाइम आलो आपण समृद्धी महामार्गेला. लय बेकार पण कसं दिसतंय बघा ना. दोन्ही याच्यामध्ये होते कसलं लाल एकदम लाल भडक कसं कडक. लय टाईट आता आपण समृद्धी मार्गे सोडणार आहे जरा. आता आपल्याला बाहेर निघायचं. अजून 30 किलोमीटर आहे अजून. मग त्याच्यामुळे समृद्धीला आहे आपण घेतली गाडी चालू आहे जरा. मराठ्याला आली होती. मराठ्याला झोप आली कारण तो नाईटला पण कुठंतरी काल जाऊन आला आहे कुठंतरी गाडी. त्याच्यामुळे आता आपण घेतली. मग अशी गाडी घेतली 80 किलोमीटर आणली आपण. अजून 30 आणून न्यायची. परत आपल्या इकडे घ्यायची. सांगत राहिलं बाकी विषय नाही काय.